सकाळचा नाश्ता करण्याच्या अगोदर रोहित पवारांना काहीतरी ट्विट करायचं आणि प्रसिद्धी दिवसभर मिळवायची ही आता सवय लागली। आज त्यांचं ट्विट निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहे। मला त्यांना हे सांगायचं आहे की 2 दिवस मवियाच्या शिष्टमंडळानं जो मुंबईत गोंधळ घातला, ज्या शिष्टमंडळांना निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी राज्य याच्यातला फरक कळेना, लक्षात आल्याबरोबर तुमचे आजोबा अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळात का आले नाही? त्यांच्या कदाचित लक्षात आलंय की हा सगळा ड्रामा करतात आपले सहकारी। हे तुम्ही पवार साहेबांना विचारत का नाही? तिसरी गोष्ट, मला रोहित पवारांना हे सांगायचं आहे की निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, सत्ताधाऱ्याचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? आम्ही जेव्हा या देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या, 4 वेळा तुमचे आजोबा मुख्यमंत्री होते, हजारदा निवेदन आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं की मतदार याद्यात घोळ आहेत, मतदार याद्या चांगल्या नाहीत, कधीच तक्रार घेतलेली नाही आमची। आणि आता सत्ताधाऱ्यांनी, मुळात कसं आहे की सत्ताधाऱ्यांनी तुमच्यासोबत का यावं? निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीनं काम करत आहे। सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा कुठलाही संबंध नाही। म्हणजे आमदार तुम्ही असताना तुम्हाला घटनात्मक संस्थेविषयी ज्ञान नाही, हाच तुमचा मुळात अज्ञान आहे। राहिला भाग तुम्ही सत्ताधाऱ्यावर टीका करता, मला असं वाटतं की रोहित पवारांनी हे मान्य केलं पाहिजे की सध्या जो मवियाचा ड्रामा चाललाय तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार नाही, महायुतीच जिंकणार आहे, हे सारं लक्षात आलंय। म्हणूनच अशा प्रकारचे पराभवाला सामोरे जाण्यासाठी रंगीत तालीम सुरू आहे।